स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। आज 23 सप्टेंबर। तर आज आपण नारकांडा ते चितपूल हे 175 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करणार आहोत। रस्त्यात जे जे काही स्पॉट येतील त्याचप्रमाणे राइडिंगचे अनुभव तुमच्यासोबत आम्ही नक्की शेअर करू। आज हम चितपूल जा रहे हैं, लास्ट विलेज ऑफ इंडिया। तो आज ना जैसे आप देख रहे हो मैप में जो दिखा रहा है रोड का कंडीशन ना वो टोटली डिफरेंट है। अच्छा। क्योंकि जीपीएस वो ट्रैक नहीं कर रहा अभी रोड क्लोज होने की वजह से, क्योंकि जो लिंक होता है ना रोड का, वो जो माउंटेन है वो पूरा नीचे शिफ्ट हो गया था लास्ट ईयर। तो अभी ना कंटिन्यूस बीच में ऐसे 2-3 महीने रॉक फॉल हो रहा था, रोड क्लोज हो जा रहा था, वेट करना पड़ रहा था, मतलब वेट करके आप निकल रहे थे आगे। बस वो एक पॉइंट है जिसने ना स्पीड का नाम पे रखा है। मजा नहीं आ रहा, वहां तक बड़ा कष्टी झेलनी पड़ेगी आप सबको। अभी गर्मी भी रहेगी और हमको ऐसा है कि लंच पहले करना है, टाइम से पहुंचना पड़ेगा। 12:30-1 बजे तक लंच वाली डेस्टिनेशन। कितने किलोमीटर का है? वो रख लो आप 80 प्लस। आज 80 प्लस लंच की डेस्टिनेशन है, टोटल डेस्टिनेशन है 190 किलोमीटर। 190 मतलब आज मतलब तुम्हारा क्या आज एडवेंचरस होने वाला है। आज एडवेंचरस, टोटल एडवेंचर होने वाला है। हाँ? आज हम वैसे किन्नौर वैली एंटर करेंगे। भीगने वाले क्या? सुनो ना, हम ऑलरेडी गाइस एडवेंचर्स के लिए सब रेडी है। आर यू रेडी गाइस? यस यस। आजचा ब्रेकफास्ट, एकंदरीत आजच्या ब्रेकफास्ट विषयी काय सांगसान? आज जरा लिमिटेडच आहे नाही ब्रेकफास्ट। हा, कालचा ब्रेकफास्ट बरं होता। ब्रेकफास्ट नाही नॉन व्हेज पण नाही, बॉईल एग नाही, काय नाही। जरा आजचा ब्रेकफास्ट जरा मिळमिळतच आहे। चला चालून घेऊ जसं आहे तसं। विक्रम काय नाराज बिराज काय ब्रेकफास्ट नाही ना? ठीक आहे याला स्पिरिट अप। सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही निघालोय। आज आपला प्रवास आहे इंडियास लास्ट विलेज चितपूल। याची साधारणतः समुद्र सपाटीपासून उंची 12,500 फुटावर आहे। तर सर्व रायडर्स तयार आहेत। हिमाचल प्रदेश शिमला जिल्ह्यातील नारकंडा पाहून झाल्यावर आता आपण चितपूल इंडियास लास्ट विलेजच्या दिशेने ट्रॅव्हल करत आहोत। अतिशय निसर्गरम्य वातावरणातून हा रस्ता जात आहे। हा व्हिडिओ केवळ एंटरटेनमेंटसाठी बनवला गेलेला आहे। ऑलवेज वेअर हेल्मेट अँड फॉलो द ट्रॅफिक रूल्स। आता दुपारचा लंच आपला या ठिकाणी होणार आहे। ऑन द वे चितपूल असताना आणि वेगळं असं जेवण अजून झालेलं आहे। हा बोला। सध्या मी नारखाडा ते चितपूल नारखाडा ते चितपूल या रस्त्यावरती प्रवासामध्ये आहे। या प्रवासाचं आजचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आज आम्हाला मक्केची रोटी आणि सगळ्या भाज्या ह्या ओरिजिनल अशा घरगुती जेवण आहे पूर्ण। हा, हॉटेल दिसा साधे साधं हा, परंतु जेवण चांगलंय, टेस्टी। तुमचा नंबर नाही आला का अजून? बर साइज भेटे ना आम्हाला। हाँ ये आला। इधर आ जाओ भैया, चलो 3 लेके आओ, मैं भी बाकी हूँ। इधर दे दो, इधर दे दो, इसको दे दो, ये थक चुका है पीछे बैठ के। हाँ अभी और 2 लेके आओ। अभी खाओ बिंदास। काय ते माहित नाही, पण टेस्टला टाइम लागतो। बर लंच करून झाल्यावर आपल्या हिमालयन बाईकने लगेचच शिमला जिल्हा क्रॉस करून किन्नौर जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे। रस्त्याने प्रवास करत असताना आपल्याला अप्रतिम असे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत असते। आता आपण आजचे पहिले टुरिस्ट अट्रॅक्शन पाहत आहोत। याला आपण गेटवे टू किन्नौर असेही म्हणू शकतो। टुरिस्ट या ठिकाणी फोटोज, व्हिडिओज, रील्स आणि शॉर्ट्स बनवताना दिसतात। तर आम्ही या ठिकाणी फोटो रील्स बनवलेले। सकाळीच आपल्याला मार्शलने सांगितले या रूटवर लँडस्लायडिंग होत असतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लँडस्लायडिंग झालेली। अशा वेळी लवकरात लवकर गव्हर्नमेंटकडून रस्ता खुला करून देण्याचे काम हाती घेतले जाते। खराब रफ रस्त्यावरून प्लेन अशा डांबरी रस्त्यावर आल्यावर बाईक रायडिंगची मजा काही आवरच असते। हे हनीबीनचं होम आहे, म्हणजे मधमाशांच्या पोळ्या।
इथे हनी नॅचरली हनी बनलं जातं. हे बघा, हे प्युअर हनी. हे गव्हर्नमेंट प्रोजेक्टचं असणार आहे. हे एकदा पूर्ण मध झालं की इथनं खालनं पेटी काढली जाते. या ठिकाणी लँडस्लायडिंग झालेली, तर गव्हर्नमेंटकडून रस्ता खुला करण्याचे काम सुरू आहे. किन्नौर व्हॅलीमध्ये दुपारी पोहोचलो आहोत डे 3 ला. पण इथे लँडस्लाइड्स वगैरे असतात भरपूर, तर इथे रोड ब्लॉक झालेला आहे. भरपूर वेळ ट्रॅफिक झालेला आहे आता सध्या. 2 तास ट्रॅफिक आहे. आमचं गुड लक चांगलं म्हणून बाईक रायडर्सला लगेचच रस्ता खुला करून देण्यात आलं. परंतु गुड लक कसलं चांगलं, आता पाहूया कायच घडलं आमच्यासोबत लगेचच. आमच्या 6 बाईकपैकी एक बाईक पंक्चर झालेली आणि बाईक पंक्चर झालेला ओनर आहे निलेश खेसे. कालच चालत होता का? हा, तो म्हणे तू पंक्चर केली गाडी. आणि यांच्यासाठी आम्ही सगळे थांबून राहिलेलो आहोत. हा, अरे गाडी यांनी गेला तर शूटिंग आणि आमचं गुड लक की लगेच सोबतच पाठीमाग बॅकअप फॅन होती आणि ते लगेच पंक्चर काढून देत आहेत. बाकीच्यांचं झालं फोटो सेशन, रील्स बनवायचं काम. योगेश काय म्हणतो आता? हा छोटा चिंचम ब्रिज आहे. काय नाव आहे? हा छोटा चिंचम ब्रिज, छोटा चिंचम ब्रिज. किन्नौर व्हॅलीचा ब्रिज आहे. किन्नौर व्हॅली. आता थांबलो, तुम्हाला मी किन्नर व्हॅली दाखवतो. ही आहे किन्नर व्हॅली. ऍक्च्युली किन्नर व्हॅली जी आहे ती ऍपल जे प्रोडक्शन आहे त्यासाठी फेमस आहे. आता आपण पाहू शकतो ही बस जी येते हिमाचल परिवहनची, फक्त एकच बस बसते यामध्ये. बाईक पंक्चर काढेपर्यंत काय टाइमपास करायचा, तर आम्ही हा असा टाइमपास केला. या किन्नौर व्हॅली ब्रिजवर परफेक्ट बस बसेल एवढ्याच रुंदीचा ब्रिज आहे. यात ड्रायव्हरचे कौशल्य दिसून येते. ऐसे भी होता है. यांनी गाडी पंक्चर केलेली. नाही केली हा? पंक्चर, ते असंच होतं. आता काय हा. करणार, करू शकत नाही ते. यात जवळपास 1 तास झाला तरी बाईक रिपेअर झाली नाही. शेवटी हिमालयन रायडर्सनेच मेकॅनिकला हेल्प करून बाईक रिपेअर करून घेतली. मेकॅनिकने पंक्चर काढून पुन्हा ते व्हील गाडीला बसवणे या सर्वामध्ये जवळपास आमचा 1.5 तास गेला. त्यानंतर पुन्हा हिमालयन रायडर्स सुसाट सुटले ते चितकुलच्या दिशेने. आता आपण पाहत आहोत रायडर प्रवीण खांदवे, त्यापाठोपाठ सचिन निंबाळकर आणि रवींद्र साठे आणि आपला हेवी रायडर नितीन खांदवे. सर्व हिमालयन रायडर्सला ओढ लागली ती हिंदुस्तान तिबेत या रोडवर असलेल्या लास्ट विलेज चितकुल या गावाची. आणि फायनली आपण आता आहोत चितकुल या गावामध्ये. आज दुपारी यांची बाईक पंक्चर झाली होती, त्यामुळं आमचा 1.5 तास गेला. अर्थातच यायला उशीर झाला. 7:30ला आम्ही इथे पोहोचलो. 7:30ला पोहोचल्यानंतर कॉफी पिऊन आम्ही आता कॅम्प फायरला आलेले. समुद्र सपाटीपासून 12,000 फुटावर उंचीवर आहे, त्यामुळं टेम्परेचर डाऊन असतं. कॅम्प फायर लावलेले. आनंद आहे पण इकडे. विक्रम काय सांगशील आता कॅम्प फायरचं? नाही, आम्ही आता कॅम्प मध्ये आमचं सामान लगेच ठेवून आवाज डिनर साठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि डिनरच्या शेजारी छोटीशी शेकोटी केलेली आमच्यासाठी. तर त्या शेकोटी मध्ये आम्ही थंडीचा एकदम छान असा आनंद घेत आहे. आणि आनंद घेतल्यानंतर प्रत्येकाला त्याचा काही 2 गोष्टी सांगावं लागतील, काय आहे काय नाही ते. कॅम्प फायर संपल्यानंतर इथं डीजे पार्टी सुरू होणार आहे. आताच डीजे लावला होता, परंतु आपल्याला बोलायचं असल्यामुळे आपण त्यांना डीजेचा आवाज बंद केलेला आहे. हा दीपक कोल्हापूरचा, खास करून ह्याचा डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरचा ना? हा, दीपक साठी खास करून ना सचिन, खास करून डीजे वाजवणार आहेत नाही, साहेब. खास करून डीजे नाही. दीपकचं अनमॅरिड आहे, रनिंग 27 वय आणि जसा विडा उचलतात ना तसा दीपकच्या लग्नाचा विडा उचललेला आहे.
सुनील राऊत आणि सचिन निंबाळकर यांनी त्याचं लग्न करूनच त्याचं लग्न लावूनच हा? लग्न जमूनच देणार त्याचं लोक घर जावंच करणार आणि ते असणार पाटील ते नको असं म्हणू त्यांच्या इथेच पण द्यायला. तुमचं काय म्हणणं आहे? पक्क ते फुल यांचे नगरसेवक म्हणजे यांचे सासरेचे होणारे सासरे आहेत, ते भावी नगरसेवक असणार आहे लोगावचे आणि त्यांची मोठी फॅक्टरी आहे गोपीचंद फॅक्टरी नदी किनारी एकदम नदी किनारी आहे आणि मोठं प्रोडक्शन आहे त्यांचं. दीपक आता बिन दसरा ह्या दोघांनी विडा उचललेला आहे म्हणलं अर्थ होणारच आहे. आणि हा म्हणतोय ह्याचं काय म्हणून घेऊ नाव मोठं लक्ष खोटं ह्याचं काय म्हणून घेऊ हा काय पण बोलतोय. त्याला एक पॅलेस देऊन टाकणार आहे, त्याला एक पॅलेस देऊन टाकणार आहे. तुम्हाला गोपीचंद गडाचे मालक आहेत ना दीपक आहे ना, ते त्यांना देणार. दीपक हा आपली लोक कोल्हापूरला पैलवण्यासाठी दीपक बघून वाटत नाही तो कोल्हापूरचा आहे म्हणून. कोल्हापूर तो आयटी इंजिनियर तो कोल्हापूर नाही. कोल्हापूरचं वातावरण पण मानवलं जातं. नाही मी सांगतो त्याचं काय झालंय, त्याची तब्येत खूप चांगली होती 3 वर्षापूर्वी, पण तो लग्नाच्या काळजीने खराब झालेली त्याची तब्येत. अभी प्रवीण कसं आहे जेवण? अभी भी इंशाअल्लाह बहुत खूबसूरत है, यहाँ का मौसम बहुत खूबसूरत है इंशाअल्लाह. तर थांबा हो थोडं. नाही आता आज व्हिडिओ टाकायचा. हा आहे टेंट, या आहे अंगावर बेड आणि आता मी झोपत आहे. सुनील झोपलेला आहे बेडवर, अंगावर घेण्यासाठी 2 रजाई टाकलेल्या आहेत. रजाई पुन्हा हँड ग्लोव्स घालून पण अगदी कानटोपी वगैरे आणि आमची थंडीने आता जर्किन वगैरे टाकून झोपलेलो आहे. हा बोलायची पण हे नाही राहिलेली, एवढी खतरनाक थंडी घुसलेली. आणि उघडे ठेवल्यामुळे हे झाले. आम्ही आता आहे कुठे आपण? काय कसली चला नाही अरे काय चिटकुला चिकुला मध्ये आहे, हिमाचल चिकुला स्पिती व्हॅली. चलो गुड नाईट. आणि इथे बाथरूम आहे. काय अहो खूप अरे जाऊ बाबा काल झोपलं नाही, एक तर थंडी वाजते इथं. गुड नाईट.